वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, जर तुम्ही या व्हिडिओचा पार्ट 1 बघितला नाही आहे देन यू आर मिसिंग आउट. तर पार्ट 1 नक्की बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नाव लेट्स कंटिन्यू विथ पार्ट 2. कोलकात्याच्या या एरियाचे वाईब्स एक्झॅक्टली मुंबईच्या CSMT सारखी येईल, बिकॉज बोथ हॅज ब्रिटिश इन्फ्लुएन्स इन कॉमन. आमचं शूटिंग पूर्ण झालं. तेजस्विनीकडे काहीतरी इमर्जन्सी आली होती, त्यामुळे तिला लवकर निघावं लागलं. मला 2 दिवस सिटी एक्सप्लोअर करायची होती आणि विनयला फिरायला खूप आवडतं, तर आम्ही दोघंच निघालो. असं म्हणतात की कोणत्याही सिटीशी कनेक्ट होण्याचा सगळ्यात चांगला वे हा आहे की पायी चालत फिरणं. यामुळे तुम्हाला अशा काही जागा बघायला मिळतात जे गुगलनी रेकमेंड केलेल्या नाही आहेत. तिथे फिरताना तुम्हाला त्याच्या कानाकोपऱ्यात त्या जागेची हिस्ट्री अनुभवायला मिळेल. तर सर्वात आधी आम्ही कोलकात्याचं प्राचीन मंदिर कालीघाटला पोहोचलो. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि अकॉर्डिंग टू मायथॉलॉजी जेव्हा भगवान विष्णू देवी सतीच्या पार्थिव बॉडीचे सुदर्शन चक्राने तुकडे करतात तेव्हा देवीचा उजवा पाय या ठिकाणी येऊन पडतो असं मानलं जातं. त्यामुळे हे स्थळ पवित्र मंदिरांपैकी एक आहे. पण इथल्या मॅनेजमेंटचा अनुभव काही तेवढा चांगला नव्हता, कारण एकतर इतकी गर्दी, त्यात VIP लाईनसाठी ते तुम्हाला इतकं कन्व्हिन्स करणार की लिटरली ते लोक तुमचा पिछा करतात आणि तुम्हाला गोंधळून टाकतील. आम्हाला निघायचंही लवकर होतं म्हणून आम्ही VIP लाईनसाठी तयार झालो. 200 ते 500 रुपयापर्यंत हे पैसे असतात. मग आम्ही दक्षिणेश्वरला गेलो, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही पोहोचायच्या काही मिनटं आधी ते बंद झालं. त्यानंतर आम्ही इंडियन कॉफी हाऊसला गेलो. हे कॅफे 149 वर्ष जुनं आहे, म्हणजे 1 सेंचुरीपेक्षाही जुनं हे कॅफे. विचार करा, त्यांनी कितीतरी पॉलिटिकल आणि कल्चरल मुवमेंट्स बघितल्या असतील. जी लोक लिटरेचर आणि आर्टशी रिलेटेड आहेत त्यांच्यासाठी हा कॅफे एक मीटिंग प्लेस बनल्यासारखी बनली आहे. त्यानंतर आम्ही आयकॉनिक ट्रॅम ट्रेनमध्ये बसलो. न्यू मार्केट आणि गडीहाट मार्केटला मी बरीच शॉपिंग केली. इथल्या युनिक प्रिंट्स आणि बजेटमध्ये असलेले कपडे जस्ट मेड माय डे. मी कोलकात्याला आल्यानंतर आय फेल इन लव्ह विथ साडीज. मी सगळ्यात जास्त शॉपिंग साड्यांची केली. इथली मोस्ट फेमस ट्रेडिशनल साडी, ज्याला लालपार म्हणतात, दुर्गापूजा आणि लग्नात ती घातली जाते, ती मी बरीच शोधली कारण मला एक स्पेसिफिक डिझाईन हवी होती. आणि इथल्या दुकानदाराने मला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं की इथे जी साडी 800 रुपयांना मिळते ती सेम साडी मुंबईला 5 ते 10 हजारापर्यंत विकल्या जाते. वाव! जेवढं अटेन्शन आणि रिस्पेक्ट एका आर्टिस्टला कोलकात्यात मिळते तेवढी मी अजून तरी कुठेच नाही बघितली. मेट्रो स्टेशनचं नाव, एरियाचं नाव हे फेमस पोएट, फिल्ममेकर्स आणि रायटर्सच्या नावाने आहे. मी मेट्रो स्टेशनला असलेल्या वॉल्सचं ऑब्झर्वेशन थांबून केलं, कारण प्रत्येक जागेवर एक स्टोरी आहे. आणि इफ यू एव्हर वंडर हाऊ फ्रिकिंग फेमस सत्यजित रे इन बंगाल, देन सी दिस. बालीगंज हॉटेलचा मेन्यू हा सत्यजित रायच्या फिल्म्स कॅरेक्टर्सच्या नावावर आहे. आणि इतरही अजून बंगाली फिल्ममेकर्सच्या फिल्म्सचे कॅरेक्टर्स इथे दिसतात. एक मेट्रो स्टेशन आहे, हे त्यांना डेडिकेटेड आहे, जिथे त्यांच्या फिल्म्सच्या पोस्टर्सचे स्कल्पचर्स तुम्हाला बघायला मिळतील. मी इथे माझ्या DMCSचा मित्र राहुलला भेटली. राहुल आणि मी या फ्रीज मॅग्नेटवरून दुकानदाराशी बराच वेळ बार्गेन केला, कारण मला हा कोट खूप आवडला होता. नंतर दुकानदाराने हे रिव्हील केलं की हा कोट सत्यजित रेचे पप्पा सुकुमार रेचा आहे. तर कोटचा अर्थ कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, इफ यू आर नॉट अ राईस पर्सन तर कोलकात्यात तुमचं राहणं कठीण आहे, कारण इथे चपाती पोळी ही नाहीच्या बरोबर आहे. पोळी मला फक्त कॅम्पसच्या मेसमध्येच मिळाली.
अँड आय पर्सनली लव फिश. तर माझी तर छानदीच छानदी होती. बेंगालीज आर इनकम्प्लीट विदाऊट फिश. बंगाली लोकांमध्ये मासा हा शुभ मानला जातो आणि त्यांच्या जेवणापासून लग्नविधी प्रत्येक गोष्टीमध्ये माशाचा हा मोठा रोल आहे. कालीमाताला सुद्धा फिश ॲज अ प्रसाद म्हणून चढवला जातो. तर आम्ही बालीगंज हॉटेलला मासे खाल्ले. तिथल्या बेसिनचं डिझाईनसुद्धा माशांच्या खवल्याच्या डिझाईन्स होतं. आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही उपाशी माराल असंही नाही आहे. कॅम्पसच्या जवळच एक झाले झोल म्हणून बंगाली व्हेज रेस्टॉरंट होतं. तिथे आम्हाला पंकज घेऊन गेला. पंकजसुद्धा शॉर्ट फिल्ममध्ये एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर करतो आहे. तर मी महाभोग थाली खाल्ली अँड इट्स यमी ॲज हेल. स्पेशली ती जी टोमॅटोची खजूर ब्लेंड चटणी, वाव. व्हाईट ग्रेव्ही आणि मस्टर्ड ऑइलमध्ये बनलेल्या भाज्या ही बंगाली लोकांची स्पेशालिटी आहे. इथे 8 रुपये पीस आणि 15 रुपये पीस मिठाई मिळते आणि माझी खूप इच्छा आहे की ही सुविधा महाराष्ट्रातसुद्धा सुरू व्हावी. अँड हाऊ कॅन आय फॉरगेट द स्टार ऑफ द डिसर्ट, रसगुल्ला, ऑल्सो नोन ॲज रसगुल्ला. त्याची चव आत्ता पण माझ्या जिभेवर मला फील होते. तुम्ही एकदा जर बंगालचे रसगुल्ले खाल्ले ना तर मी गॅरंटी देते की बंगालच्या बाहेर बनलेला रसगुल्ला तुमच्या गळ्याच्या खाली उतरणार नाही. केसीदास ही कोलकात्यामधली फेमस फ्रँचायझी आहे, ज्याबद्दल आम्हाला त्या ट्रेनमध्ये भेटलेल्या मुलींनी सांगितलं होतं. अँड गेस वॉट, वी नेवर ट्राय टू फाइंड दिस शॉप. आम्ही फिरता फिरता अचानक त्या दुकानात पोहोचलो. व्हॉट अ कोइन्सिडन्स. दास त्यांच्या 4 पिढ्यांपासून हे स्वीट शॉप आहे आणि तुम्ही याला बंगालच्या बाहेरसुद्धा नेशनवाईड ऑर्डर करू शकता. तर मी या सर्व प्लेसेसची लिंक खाली दिलेली आहे. यू कॅन चेक इट आउट. अँड फॉर युअर काइंड इन्फो, हे पेड प्रमोशन नाही आहे. आय पर्सनली लव्ह दिस शॉप्स अँड रेस्टॉरंट्स. हा व्लॉग मी जरा जास्तच उशिरा टाकते. मार्चमध्ये सगळं शूट झालं होतं अँड इट्स अ ऑक्टोबर नाव. बट एनिवे, हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, रिमार्केबल होता. ॲक्टरसाठी ट्रॅव्हलिंग आणि वेगवेगळ्या कल्चरला एक्सप्लोअर करणं किती गरजेचं आहे ना, ते मला इथे आल्यावर समजलं. अँड आय ईगरली वेटिंग टू वॉच माय शॉर्ट फिल्म. दॅट्स ऑल अबाउट माय कोलकाता जर्नी. लेट मी नो युअर रिस्पॉन्स इन कॉमेंट्स. ॲक्शन.